पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। उमा आत्तेला सांग, म्हणावे त्रास करून घेऊ नकोस, देव तिच्याकडे पाहतोय। तो आत्ता तिच्या मनासारखे नाही करणार, पण तिच्या हिताचे नक्की करेल। पण ते कसे? आता आईला जेव्हा लक्षात येते गणपतने जास्त मोदक खाल्ल्याने त्याचे पोट बिघडते, तर गणपतनं किती त्रागा केला रे आई मोदक करते का नाही? तसेच आहे, देवाला जे योग्य वाटेल तेच तो करतो। उमाच्या बाबतीतही करेल हो, फक्त त्याला वेळ द्यायला हवा आणि त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा। त्रागा करता कामा नाही, कळले? छान कळले। मनातला गोंधळ दूर झाला। तू सांगितलेले मी अगदी मनात साठवून ठेवीन। माझ्या मुलांनाही हेच सांगीन, जर त्यांनी हट्ट केला तर। शाणी ग माझी बाई। नाही, घरातल्या घरात होते तोपर्यंत ठीक होते, पण हे अतिच झाले आता। साधे परचुऱ्यांच्या घरापासून इथे यायला बयोची सोबत लगावी सदाशिवास। गावभर नाचक्की होईल आता। अगो बाई, पण करणार कोण? सदा नाही, बयो नाही आणि मीही नाही, आणि तू तर नाहीच नाही। तिरके बोलू नका उगाच, ह्या अशा गोष्टी आपोआप कळतात। कळू देत, लोक येत नाहीत भीती घालवायला। काल सदा आणि बयो होते म्हणून उमेचा जीव वाचला, नाहीतर हातची गेली असती हो पोर। ती तशी जाणारच आहे, पहिल्या दिवसापासून छळतीये सासरच्यांना। बाई बाई बाई, हे काय बोलणं झाले? आणि चंदाताई तीच छळतायत का ती त्यांना? तुम्ही त्या उमेचीच बाजू घेणार? घेणारच, कारण तिचीच बाजू योग्य आहे। आय 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 दादा, आय आय, आडातून पाणी काढताना मीच आडवा होणार होतो रे दादा। आय आय आय, जरासाठी दादा 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 दादा, अरे परत आडायला लागेल पाणी। लागलं का? लागलं का? फार लागलं का? मी नाही वाचणार आता। गोदे, मी आधीच सांगून ठेवते, मला उलट उत्तर केलीस तर मी खपवून घ्यायची नाही। करणार, उलट उत्तरेच करणार। काय करणार तुम्ही? तू उलट उत्तरे करशील? आता हे बघ, अरे किती भांडाल। आता तुम्ही बघा, लुगड्याच्या घड्या घातल्या, पाणी मी भरलं, आज स्वयंपाकच आता करणार स्वयंपाकाला नाही। मदत करायला बाबा कर। अरे दादा, कानांवर हात ठेवला तरी कडकडत ऐकू येतोच आहे वाजंत्र्यांसारखा। अरे, वाटलं होतं परत आला ते पश्चाताप झालं म्हणून, भांडण तंटे बेशिवाय ठेवून आला असाल, आणि आल्या आल्या दोघीची गळा भेटी झाली। वाटलं होतं आता सगळं नीट होईल, पण नाही, यांची वादत्री सुरूच आहे। दादा दादा, त्या दोघींना काय उद्योग करायचा तो करू दे, पण आपण मात्र भांडायचं नाही। अगदी बरोबर। हा, आणि या बायकांचं ऐकू तर मुळीच नाही। आपण बुड्या गोविंदाने राहायचं। बरं, मला सांग, त्या हिशोबाचे 30 पैसे मिळाले का रे? हिशोबाचं? काय बोलतोस तू? अरे हिशोबाचं तू बघत होतास ना, मी शेतमालाच्या नोंदी ठेवतो। अरे दोघांनी हिशोब बघायचा असं सांगितलं होतं काकांनी। दादा, मला चांगलंच लक्षात आहे, काका म्हणालेले नारायण हिशोब बघेल आणि रघुनाथ शेतमालाच्या नोंदी। अरे नाही रे, तूही भरकट असते का तुझ्या बायकोसारखा? दादा, तू आता फार चुकीचं बोलायला लागलायस। मला शिकवतोस तू, मोठ्या भावाला होऊन दाखवतो। अरे सगळी जबाबदारी मीच घेणार। नाही दादा, तुला आधीच सांगतोय, काकांचे शब्द फिरवू नको। काकांनीच सांगितलेलं हिशोब आता दोघांनी बघायचं म्हणून। अहो तुम्ही इथे कशा? अहो मी देवळात आले होते, पण काकोंसाठी मला तुम्हाला खूप 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 भेटावंसं वाटलं, आणि बघा आपण भेटलोच की। तुम्हाला ऐकू आलं का माझ्या मनातलं? हो बहुतेक, म्हणूनच मला एकदम देवळात यावंसं वाटलं। पण मला भेटावं असं का वाटलं तुम्हाला? सांगते, बसा। आज ना
त्र्यंबक आजोबा आमच्याकडे आले होते आणि ते आम्ही ना अहो काय झाले हसायला? आणि ते ना बापूंना ओरडले आणि म्हणाले की आता बयोला शिक्षा नाही करायची, ओरडायचं नाही. काय असे सांगितले त्यांनी बापूंना? हो, ते म्हणाले बयो हुशार आहे. मला फारच मौज वाटली आणि मी पण त्यांना सांगितले की तुम्ही पण आमच्या आहोंना शिक्षा नाही करायची. काय? हो. मग ते काय म्हणाले? ते हसायला लागले आणि मांड लावली. आणि हेच मला तुम्हाला सांगायचे होते. हास्य झाले होय? हो. बरे चला आपण उमा आतेकडे जाऊया. अहो थांबा. अहो कालच एवढे महाभारत झाले, आता परत उमात्तेला भेटायचे? नको रे बाबा. असं काय करता होणारे आहो? मी तुम्हाला कित्येक वेळा मदत केली आहे, मला पण तुम्ही करा ना जरा मदत. होणारे आहो हे काय आहे? ईशे, आपले लग्न कुठे झाले आहे अजून, म्हणून होणारे आहो म्हटले. इश्य म्हणजे काय? ते माहित नाही, पण आई खूपदा नानांसमोर म्हणते आणि नर्मदा ते प्रभाकर दादा समोर. अहो काय झाले, तुम्ही इतके गंभीर का झाला आहात? नाही काही नाही, तुम्हाला उमात्तेला भेटायचं आहे ना? चला जाऊया. हो चला. तुम्ही इथेच थांबा, मी देवीचे दर्शन घेऊन येतो. बरे चालेल. अरे ते मुले कुठे खेळतायत ते बघ ना जरा, आणि बोलवून आण त्यांना. जेवणाची वेळही झाली आहे ना. हो हो. जा. लग्न झाल्यावर मावशीकडे पुण्यात जावे का बयोला घेऊन? तिथे देवलांसारखे मित्र आहेत, नवमतवादी कामे करीत आहेत. मलाही काहीतरी करता येईल. आज उमा ते कशी असेल? नीट असेल ना? कालच्या सारखे वेडेवाकडे पुन्हा नाही ना करणार ती? त्या चंदा काकू मारत असतील का तिला? भाऊ भाऊ, अरे हे कुठे फिरताय? काय झाले? ते शिपाई पुन्हा गावात फिरतायत. हो. का? कशासाठी? काय झाले? अगं तो क्रांतिकारक बाळकृष्ण अभ्यंकर, तो नाही का यांच्या घरी लपला होता? हो, पण त्याचे काय? अरे कानावर असे आले आहे की तो तुरुंगातून पळाला आणि हे सारे शिपाई त्याला शोधण्यासाठी गस्त घालतायत. बाळकृष्ण दादा पळाला म्हणजे तो आमच्या घरी येईल का परत? सखू म्हण. ओ ओ आ आ ई ई. हा देवा, तिला काय शिकवतोयस? शिकून तिला काय मोठं मड्डम बनायचंय? अरे तिला घरामध्येच राहायचंय. रांदा वाडा, उष्टी काढा हेच तिचं काम. तू तुझा अभ्यास कर. हा बघते. ठीक आहे. सखू चल बघू, जेवून घे. नाही, मला बयोताईने भरवायला हवे. अगो मी भरवते ना. नाही, बयोताईने हवी आहे खरी, पण आहे का ती जागेवर? पाळमुळे घरात नसतोच तिचा, सारखी बाहेर. काकू शांत व्हा जरा. सखू बयो येईल हो, प्रभाकर गेलाय बघायला. बापू बापू, काय रे? बयो कुठंच सापडत नाहीये. म्हणजे पाहिलेत? म्हटले होते ना मी.
नसतोच मुळी घरात कधी. जीवाला घोर लावलाय नुसता. आता 15 दिवसांवर लग्न आले आहे आणि ही उंडारतीये गावभर. जा जा त्या जोगांकडे बघून ये. तिकडेच मुक्काम असतो हल्ली तिचा. आणि बोलणार कोण? आता काय त्र्यंबकनेच तिला ओरडू नका सांगितल्यावर तिचे चांगलेच फावले. तेही तिच्या समोर बोलले. आता ती वाऱ्यासारखी उधळेल. आणि एक लक्षात घ्या, सगळ्यांनी सावध राहा. तो बाळकृष्ण तुरुंगातून पळाल्याचे आले कानावर. काय? होय, तेव्हा सगळ्यांनी सावध राहा. आणि कुणीही त्याला थारा द्यायचा विचार केलात ना तर खबरदार. जा रे प्रभाकर, तिकडे आहे का बघ जोगांकडे. आणि दिसली तर तिला घेऊन ये. मी जेवायला बोलवलंय म्हणून सांग. थांबलोय. जा. हो बापू. उमे, अगं दार का बंद केलेस? उमे, दार उघड बघू. अगं घरातली सगळी कामे कोणी करायची? आधी बाहेर ये, दार उघड बघू. अगं उघडतेस की नाही दार? काय झालंय काय चंदाताई? या आलात वर तोंड करून मलाच विचारा काय झाले म्हणून. अरे या घरामध्ये सासू रसीन कोण? ही का मी? घरातली कामे कोणी करायची? पुन्हा माथ्यावर आली तरी अजून झाड लोट नाही, सडा रांगोळी नाही, विहिरीवरनं पाणी सुद्धा आणलेले नाही. चूल तर काय सकाळपासून थंड आहे. अरे स्वयंपाक व्हायचा कधी? तू आणि मी जेवायचे कधी? कालपासून दार बंद करून बसली आहे. ही आल्यापासून सगळे गडे सुद्धा काढून टाकले. म्हटले हिच्याकडून करून घेईन, पण ही दार बंद करून कालपासून बसली आहे. अरे अगो जरा प्रेमाने हाक मार तू, म्हणजे ती बाहेर येईल. काही झाले तरी लक्ष्मी येते या घराची. अगो बाई, खरेच? तरीच मारे तिच्यासाठी नवीन लुगड्यांची रास आणली. पण तुझ्या या लक्ष्मीने ढुंकून सुद्धा पाहिले नाही हो त्याकडे. नेसायची गोष्ट तर दूरच. शेवटी सुभद्रेकडनं 2 जुनेरी लुगडे आणावे लागले. अरे दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, त्यातली गत आहे हिची. आणि तुझी ही लक्ष्मी कालपासून जुनेरा नेसून बसली आहे हो, तेही दार बंद करून. कालच्या सारखा काही प्रताप केला नाही म्हणजे मिळवले. खरे तर केलं तर फार बरं होईल. म्हणजे मीही सुटेन आणि तूही मोकळा दुसरे लग्न करायला. थांब ग जरा. तुझ्या आवाजाने कान दुखायला लागले माझे आणि पोटात भुकेने खड्डा पडलाय. तेच म्हणते मी. सकाळची न्याहरी ही झालेली नाही. पण तू तर चांगली ठाणा करतेस. तू काय खाल्लेस? लग्नात आलेला लाडू चिवडा खाल्लाय. तुला हवाय? नकोय मला. एक काम कर, तू माझ्यासाठी छान मसाल्याचे दूध करून आण. मी? हो, तोपर्यंत मी हिच्याकडे बघतो. तू काय बघणार आहेस? तरी असो, बनवते मी मसाले दूध. तसंही कालपासून हिच्या मागे ओरडून ओरडून घसा दुखायला लागलाय माझा. माझ्याही घशाला थोडासा शेक मी. आणते मसाला दूध. जा जा. उमे, ए उमे, ये. अगो दार उघड. मी कोणी काही बोलणार नाही तुला. मी तुझा वल्लू. ए उमू. उमे, उमे. अगो बाई.
कुठे निघालात एवढ्या काहीने? जोगांकडे. जोगांकडे? का काय झाले? ते बयो दिसत नाही ना घरात. बापूंना वाटते की ती जोगांकडे गेली असेल उमाताईला भेटायला. हो का? म्हणून मी उमाताईची बयोला काळजी वाटते म्हणून एकसारखी जाते. तुम्हाला नाही वाटत तिची काळजी? अहो वाटते, पण मी काळजी करून काय होणार आहे? जे तिच्या नशिबात होते ते घडले. का? आपल्या हातात काहीच नसते. आपण आपले नशीब नाही घडवू शकत. तुम्ही जा बयोला शोधा, नाहीतर बापू रागावतील. कार्टी सुखाने जगू द्यायची नाही. मन धावतं तशी ती धावते. तुम्हाला नाही वाटत मन सांगेल तसं धावावं? अहो, आपण आलो तर खरे, पण कोणी ओरडले तर? आपण सांगू की आम्ही तुमच्या उमा आत्याची विचारपूस करायला आलो आहोत. शेवटी तुमची ती सख्खी आत्या आहे. हो, पण ते माझे झाले. तुमचे काय? तुम्हाला विचारले तर काय सांगाल? सांगेन की उमा आता माझी होणारी सासू आहे ना. चला चला. उमे, ए उमे, अगं उमे, ए उमे, अगं दार उघड. उमे, काय झाले? अरे दार उघडत नाहीये उमा. तुम्ही अरे का माझा पिच्छा पुरवताय? जा बघू इकडून, काय काम आहे तुमचे? ह्या आमच्या घरी आल्या होत्या कैऱ्या घ्यायला. मग म्हणाले की उमात्तेचे घर जवळच आहे, तर आपण तिची विचारपूस करून येऊया. काय हो? हो, उमा आत्याला कैरीची चटणी आवडते ना. हो का? म्हणून म्हटले विचारावे. आणि म्हणून मी आलो. आता कसे उमा माझी होणारी सासू आहे आणि तुम्ही सासरे. हो. ए सासरा तुझा बाप, मी समवयीन आहे तुला. अरे आपण दोघे नवरदेव. पण नको, तुम्ही थांबूच नका इथे. चालते वा इकडून. काल झाला तेवढा तमाशा खूप झाला. आजोबा, काय म्हणालीस? चुकले. काका. काका? ते नको का? मग मी काय म्हणू तुम्हाला? काय म्हणशील बरे? तू महादेव गणपतला काय म्हणतेस? नावाने हाक मारते. मला नावाने हाक मारणे बरे दिसणार नाही. हो, तेही बरोबरच आहे. म्हणजे मला चालेल, पण बाहेरचे काय म्हणतील? मला वल्लभ दादा म्हण. नाहीतर मी तुम्हाला नाना म्हणू शकते. नाना? तसे आमचे नाना वयाने खूप लहान आहेत. आपण सगळ्यांना सांगू शकतो की तुम्ही त्यांच्यासारखेच आहात. चालेल चालेल. पण आता हे दार कसे उघडावे? मी बघते. तुम्ही जरा लांब जाल का? काय हे? लग्नाआधी लग्न झाले नाही म्हणून अडवत होते. आता लग्न झालंय तर बोलायला सुद्धा मिळत नाही मला. नवरा आहे मी तिचा. अहो, तुमच्या चंदा काकू तिला मारत असतील तर ती कशी येईल बाहेर? तुम्ही चंदा काकू मारणार नाहीत असे बघा, आणि त्याची खात्री पटली की उमा येईलच बाहेर. कसे उमा आता नवी नवरी आहे, अवघड ते आहे. सवय तर व्हायला हवी. आणि भयो तिला काढतील बाहेर. हो हो, हे खरे. पण तुम्ही बोलवा बाहेर.
मी आहे बयो. उमाते, तो बाळकृष्ण दादा तुरुंगातून पळाला आहे. मला वाटते आहे की तो तुला भेटायला येऊ शकतो. ऐकतेस ना?